श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 8. चंड आणि मुंडाचा वध झाल्यावर उरले सुरले सैन्य जीव वाचून दैत्यराज शुंभापाशी पळून गेले. त्यात कित्येकांचे अवयव तुटले होते, हात तुटले होते आणि रक्तबंबाळ अवस्थेत ते रडत ओरडत धावत जात होते. सर्वजण राजापाशी पोचले तेव्हा ते सैनिक बोंबाबोंब करून सांगू लागले, महाराज, ती कालिका सर्वांना खात सुटली आहे, तरी आम्हाला वाचवा. तिने सगळ्या देवांना सळो की पळो करून सोडले आहे. तिने चंड आणि मुंड यांना तर मारलेच, पण शिवाय जवळजवळ सर्व सैनिकांना खाऊन टाकले. ते पाहताच आम्ही भीतीने पळालो, म्हणूनच वाचलो. त्या कालिकेमुळे ते रणमैदान हत्ती, घोडे, उंट आणि वीर सैनिकांच्या प्रेतांनी भरून गेले आहे. रक्ताची तर जणू एक नदीच वाहते आहे. त्यात सैनिकांच्या मांसाचा चिखल झाला आहे. केस शेवाळ्यासारखे सगळीकडे विखुरले आहेत. रथाची चाके भवऱ्यांसारखी, तर तुटलेले हातापायांचे तळवे जणू काही मासेच वाटत होते आणि मस्तकांचे तर भोपळेच वाहत आहेत. राजा, दैत्यांना भीती उत्पन्न झाली आहे आणि देवगण मात्र आनंदाने नाचत सुटले आहेत. अहो महाराज, तुम्ही लोकपालांचा पराभव केलात खरा, पण त्यावेळी प्रचंड राक्षस सैन्य तुमच्या पाठीशी होते. ही अबला मात्र एकटी असूनही तुम्हाला युद्धाचे आवाहन देते. हे मोठे नवलच आहे. महाराज, जरा आठवून बघा, ज्यावेळी तुम्ही पुष्कर क्षेत्री तपश्चर्या केलीत त्यावेळी पितामह ब्रह्मदेवाने वर मागण्यास सांगितल्यावर तुम्ही अमरत्व मागितले, पण ती गोष्ट त्यांनी मान्य केली नाही. मग तुम्ही मागितले की देव, दानव, मानव, नाग, किन्नर, यक्ष वगैरे कोणत्याही योनीतील पुरुषापासून मरण नसावे. ते त्यांनी मान्य केले, मात्र त्यात स्त्रीचा उल्लेख नव्हता. म्हणून आम्हाला असे वाटते की तुम्हाला मारण्यासाठीच ही स्त्री आली असावी. यावर विचार करा आणि युद्धाचा विचार सोडून द्या. महाराज, ही देवी म्हणजेच महामाया परमप्रकृती आहे आणि तीच कल्पाच्या अंतावेळी सर्व सृष्टीचा संहार करते. हीच देवी सर्वांची स्वामिनी आणि पालक आहे. तसेच ती तामसी आणि संहारक सुद्धा आहे. हीच अजिंक्य, अविकारी, नित्य, संध्या आणि देवांचे आश्रयस्थान आहे. वेदांची जननी हीच आहे आणि अखंड जागृत अशी सर्वज्ञ आहे. ती कधी निर्गुण असते तर कधी सगुण असते. महाराज, या सर्व गोष्टी ध्यानात घ्या आणि तिच्याशी शत्रुत्व घेऊ नका. जर तुम्ही तिला शरण गेलात तर ती तुम्हाला सुद्धा अभय देईल. त्यामुळे सर्वच राक्षसकुळ वाचेल आणि दानव चिरंजीव होतील. तेव्हा तो दैत्यराज निशुंभ त्यांना म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्ही आता तुमची तोंडे बंद करा व मुकाट्याने गप्प बसा. तुम्हाला तर जगण्याची आशा आहे, म्हणूनच तुम्ही युद्धातून पळून आला आहात. तर आता तुम्ही सगळे पाताळात चालते व्हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे होणारे असते ते होणारच. शहाणे लोक असे जाणून कधी दुःख करीत नाहीत. ज्ञानी लोक मरणाच्या भीतीने स्वधर्म सोडित नसतात. नियतकाळ आला म्हणजे ब्रह्मा, विष्णू व पार्वतीपतीसुद्धा पतन पावतात आणि आयुष्याची मर्यादा संपली म्हणजे इंद्रासह सर्व देव मरण पावतात. मी सुद्धा तसाच काळाच्या ताब्यात आहे, म्हणून स्वधर्म पाळून विजयी होईन, नाहीतर मरेन हे निश्चित आहे. ही अबला मला युद्धाचे आवाहन देत असताना जर मी पळून गेलो तर शेकडो वर्षे कोणत्या तोंडाने जगणार? मी युद्ध करणारच. अशा प्रकारे दृढनिश्चय करून दैत्यराज शुंभाने पुष्कळ सैन्य देऊन महापराक्रमी अशा रक्तबीज नावाच्या सेनापतीला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, अरे रक्तबीजा, तू रणभूमीवर जा आणि तुझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध कर. तेव्हा रक्तबीज म्हणाला, महाराज, तुम्ही मुळीच चिंता करू नका. मी खात्रीने तिला मारेन किंवा पकडून आणेन. तुम्ही माझे युद्ध कौशल्य पहा तर खरे. अहो, ती अबला तर माझ्या खिसगणीत देखील नाही. त्यामुळे मी तिला जिंकून तुमची दासीच बनवितो. एवढे आश्वासन देऊन रक्तबीज रथावर चढला आणि आपल्या युद्धसेनेसह पर्वताच्या शिखरावर जिथे देवी बसली होती तेथे पोचला. त्याला पाहताच देवीने जोराने शंख फुंकला. त्या भयंकर आवाजाने सर्व दैत्यांना भयाने कापरे भरले, तर देवांना प्रचंड आनंद झाला. रक्तबीज मात्र वेगाने रथ घेऊन चंडीच्या समोर जाऊन उभा राहिला आणि समजावणीच्या स्वरात तिला म्हणाला, हे बालिके, मला घाबरवण्यासाठी तू शंख फुंकलास काय? अगं, तू काय मला धूम्रलोचनाप्रमाणे समजतेस का? हे मधुरभाषिणी, माझे नाव रक्तबीज आहे. जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर युद्धाला तयार हो. आत्तापर्यंत तू भित्र्या लोकांना पाहिलेस, पण मी त्यांच्यापैकी नव्हे. रक्तबीजाचे भाषण संपले तेव्हा कालिका, अंबिका व चामुंडा या तिघींनाही हसू आवरेना.
त्या जोरजोराने खदाखदा हसतच सुटल्या. कसेबसे आपले हसू आवरून देवी गंभीरपणे सांगू लागली, अरे मंदबुद्धी, मी तुमच्या प्रथम आलेल्या दूताला जे सांगावयाचे ते स्पष्टपणे सांगितले आहे. आता उगीच आणखी बढाया कशाला मारतो आहेस? तू दैत्यराज शुंभाच्या आज्ञेने ज्या कामासाठी इथे आला आहेस ते काम म्हणजेच युद्ध कर. ते जमणार नसेल तर मग आपल्या राजासह पाताळात चालता हो. अशा प्रकारे देवीचे निकराचे भाषण ऐकून त्या रक्तबीजाला खूपच राग आला आणि त्याने तीक्ष्ण अशा बाणांनी सिंहावर हल्ला केला. तेव्हा आकाशातून नागांप्रमाणे सनसनाटी येणारे बाण पाहून देवीने सुद्धा चपळाईने बाण सोडून ते आलेले सर्व बाण तोडून टाकले आणि आपला धनुष्य आकर्ण खेचून तीक्ष्ण बाणांनी त्या रक्तबीजाला जखमी केले. त्यामुळे तो बेशुद्ध झाला व रथात कोसळला. त्याच्या सर्व सैन्यात मोठा हाहाकार माजला. तो बोंबा मारण्याचा आवाज दैत्यराज शुंभाला ऐकू गेला तेव्हा त्याने दानवांचे संपूर्ण सैन्य सज्ज करण्याची आज्ञा दिली. तो म्हणाला, सर्व दानव, कंबोजी सैनिक आणि सर्व सेनापती यांनी युद्धासाठी निघावे. कालकेय सैनिक अतिशय निडर आहेत तर त्यांनीही निघावे. अशी दैत्यराज शुंभाची आज्ञा मिळताच हत्ती, घोडे, रथ व पायदळासह सैन्य गर्जना करीत युद्धस्थळी जाऊन पोहोचले. त्यांना येताना पाहताच चंडिकेने घंटेचा भयाकर असा नाद केला आणि धनुष्याची दोरी ताणून टणत्कार केला. आणि त्यावेळी कालिका देवीने आपला जबडा पसरून व गर्जना करून साथ दिली. त्याचवेळी सिंहाने एवढी मोठी आरोळी ठोकली की सर्व दैत्य दचकले. नंतर सर्व दैत्यांनी मिळून एकदम देवीवर बाणांचा वर्षाव आरंभिला. असे ते हृदयात कापरे उत्पन्न करणारे युद्ध सुरू झाले. ब्रह्मा आदी करून सर्व देवांची एक एक शक्ती बाहेर पडून देवी अंबिकेजवळ येऊ लागली. ज्या देवाचे जसे रूप, वाहन आणि आभूषणे होती तशीच रूपे, आभूषणे घेऊन आणि त्याच वाहनांवर बसून त्या सर्वजणी येऊ लागल्या. त्यात जपमाळ व कमंडुलूसह हंसावर बसून देवी ब्रह्माणी आली. मग पितांबर नेसून गरुडावर बसून शंख, चक्र, गदा व पद्म घेऊन वैष्णवी आली. शिवाची शांकरी शक्ती बैलावर बसून आली. तिच्या हाती त्रिशूळ, माथ्यावर अर्धचंद्र व हातात सर्पकंपणे होती. अत्यंत देखणी अशी कौमारी देवी मोरावर बसून हातात शक्ती घेऊन कार्तिक स्वामींसारखे रूप घेऊन आली. अंगभर दागिने ल्यायलेली इंद्राणी हातात वज्र घेऊन व शुभ्र ऐरावतावर बसून आली. डुकरासारख्या रूपाची वाराही प्रेतावर आरूढ होऊन आली. नरसिंहाची सिंहमुखी शक्ती नारसिंही आणि दंड हाती धरून व रेड्यावर बसून यमाची क्रूर दिसणारी शक्ती आली. अशाच कौबेरी शक्ती, वारुणी शक्ती आणि इतर अनेक शक्ती आपापली सैन्य घेऊन युद्धासाठी येऊन पोचल्या. त्यांना आलेल्या पाहून देवी व सर्व देव आनंदित झाले, परंतु दानवांच्या मनात मात्र भय उत्पन्न झाले. त्यानंतर श्री शंकर भगवान देवी अंबिकेला म्हणाले, शुंभ आणि निशुंभ यांच्यासह जे दानवगण ह्या युद्धासाठी आले आहेत त्यांचा देवांच्या हितासाठी आता उशीर न लावता संहार कर. भयभीत पृथ्वीचे रक्षण व्हावे म्हणून दानवांचे कूळ समूळ नष्ट कर. मग शक्ती आपापल्या स्थानी परत जातील आणि ब्राह्मण होम हवन करून सर्व चराचरांना संतुष्ट करतील. अतिवृष्टी तसेच अनावृष्टी वगैरे भय दूर होईल. ढग वेळच्या वेळ पाऊस पाडतील आणि अन्नधान्याची सुबत्ता येईल. असे सांगून श्री शंकर भगवान थांबले. त्यासर्षी देवी चंडिकेच्या शरीरातून एक अद्भुत अशी शक्ती प्रकट झाली. तिचे स्वरूप भीषण होते आणि तिच्याभोवती शेकडो शिवा भयानक गर्जना करीत होत्या. मग ती शक्ती हास्य करून भगवान शंकरांना म्हणाली, हे महादेवा, तू माझा दूत बनून दैत्येश्वर शुंभाकडे जा आणि त्या उन्मत्तांना माझा निरोप सांग की तुम्ही देवांचे राज्य परत करून पाताळात जाऊन राहा. देवांना सुखाने स्वर्गात राहू दे. इंद्र राज्य आसनावर बसेल. तरी आता तुम्ही पाताळात अर्थात दानव लोकात जाऊन राहा. देवांना स्वर्गात राहून यज्ञ भोग भोगू दे. अर्थात तुम्हाला जगायचे असेल तर, नाहीतर युद्ध करून मरणाला मिठीच मारायची असेल तर मग वेळ न लावता रणभूमीवर या. तुमच्या माणसाने माझ्या शिवा तर नक्कीच तृप्त होतील. त्यानंतर श्री शंकर भगवान तात्काळ दैत्यराज शुंभाच्या दरबारात पोहोचला आणि शुंभाला म्हणाला, अरे राजा, यावेळी मी तुझ्याकडे अंबिकेचा दूत होऊन आलो आहे.
तिने निरोप दिल्याप्रमाणे 4 हिताचे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. ते असे आहेत: वीरश्रेष्ठ बळी आणि प्रल्हाद जिथे राहतात त्या पाताळात तुम्ही स्वर्ग आणि पृथ्वी सोडून जाऊन राहा, आणि मरायचेच असेल तर मग युद्धासाठी तयार व्हा. मग मी तुमचा एकदाचा विनाश करीन. हा निरोप अंबिकेने तुमच्याच भल्यासाठी दिला आहे. एवढा निरोप देऊन श्री शंकरदेव थांबले. ज्या शक्तीने शंकराला निरोप देऊन पाठविले ती पुढे शिवदूती या नावाने पृथ्वीवर प्रसिद्ध झाली. असा निरोप मिळाल्यावर दैत्यांनी चिलखते घातली आणि ते धनुष्यबाण घेऊन युद्धासाठी बाहेर पडले. रणभूमीवर येताक्षणीच त्यांनी चंडिकेवर तीक्ष्ण बाण सोडण्यास प्रारंभ केला. तेव्हा कालिका देवी गदा, शूळ व शक्ती यांचा वापर करून दैत्यांना मारून भक्षण करीत रणमैदानात फिरू लागली. ब्रह्माणी देवी कमंडलूतील मंत्रित पाणी शिंपडून दानवांना मारू लागली. माहेश्वरी बैलावर बसून त्रिशूळाने भोसकून दानवांना मारू लागली. वैष्णवी देवी गदेच्या प्रहाराने व सुदर्शन चक्राने दैत्यांचा संहार करू लागली. इंद्राणीने वज्रप्रहाराने व ऐरावताने पायाखाली तुडवून अनेक राक्षस मारले. वाराही सुळ्याने दैत्यांना भोसकून ठार करीत होती. नारसीही तीक्ष्ण नखांनी दानवांना फाडून काढीत डरकाळ्या फोडीत सर्व मैदानात धावत सुटली. शिवदूती जेवढे दैत्य पाडित होती ते सर्व लगेच उचलून कालिका व चंडिका आपल्या तोंडात टाकून खात होत्या. वारुणी पाश आवळून दैत्यांना बेशुद्ध करून पाडू लागली. अशा प्रकारे सर्व मातृकांनी युद्धभूमीवर थैमान घातले असताना महापराक्रमी दैत्यसैनिक घाबरून पळू लागले. सैन्यामध्ये प्रचंड बोंब उठली. आकाशातून देवदेवीवर फुले उधळू लागले. ती राक्षसांची बोंबाबोंब ऐकून बेशुद्ध झालेला रक्तबीज दैत्य पुन्हा शुद्धीवर आला आणि तांभारलेल्या डोळ्यांनी सगळीकडे पाहू लागला. जेव्हा त्याला कळले की सर्व दैत्य सैनिक माघारी पळू लागले आहे तेव्हा त्याने एका रथावर बसून अनेक शस्त्रास्त्रे घेऊन जोराने रथ चालवीत व धनुष्याच्या दोरीचा टणकार करीत देवी होती तिकडे धावून गेला. त्या रक्तबीजाला पूर्वी श्री शंकराने एक अद्भुत वर दिला होता. तो असा की त्याच्या रक्ताचे जेवढे म्हणून थेंब खाली भूमीवर पडतील त्या प्रत्येक थेंबागणिक एक राक्षस उत्पन्न होईल, आणि तो रूप, गुण आणि पराक्रम या सर्व बाबतीत रक्तबीजासारखाच असेल. आल्या आल्या सर्वप्रथम त्याने कमलाक्षी वैष्णवी देवीवर शक्तिप्रहार केला. त्यावर त्या शक्तीचे निवारण तिने गदेने केले आणि सुदर्शन चक्राने रक्तबीजावर वार केला. त्या वारामुळे त्याच्या भव्य शरीरातून जसा पर्वत शिखरावरून नदीचा प्रवाह कोसळतो तसा रक्ताचा प्रवाह वाहू लागला. त्याच क्षणी त्याच्या रक्तामधून प्रत्येक थेंबागणिक एक याप्रमाणे हजारो रक्तबीज उठून उभे राहिले. हे बघून इंद्राणीला राग आला. तिने वज्राचा प्रहार त्या रक्तबीजावर केला. त्यामुळे पुन्हा त्याच्या शरीरातून रक्ताचा प्रवाह वाहू लागला आणि भयंकर, क्रूर आणि पराक्रमी असे आणखी रक्तबीज त्या रक्ताच्या थेंबामधून उत्पन्न झाले. त्याच समयी एकाच वेळी ब्रह्माणीने ब्रह्मदंडाने, महेश्वरीने त्रिशूळाने, नारसिंहीने नखांनी, वाराहीने सुळ्याने, कौमारीने शक्तीने असे सर्वजणांनी त्या दैत्याच्या सर्वांगावर भयंकर प्रहार केले. त्याने सुद्धा गदा, शक्ती यांच्या साह्याने त्या सर्वजणींना जेरीस आणले. मग त्या मातृकांनी क्रोधाने त्याच्यावर बाण मारण्यास आरंभ केला. चंडिकेने रागारागाने धनुष्य उचलले आणि धारधार बाणांनी त्याच्यावर हल्ला केला. पण त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून कोट्यावधी रक्तबीज निर्माण होऊन त्यांनी सर्व जगच व्यापून टाकले. ते सर्वजण देवीशी युद्ध करू लागले. असा तो विचित्र प्रकार पाहून देव मोठ्या चिंतेत पडले. भयभीत होऊन ते म्हणू लागले की हा असाच प्रकार चालू राहिला तर हे प्रत्येक वेळी नवीन उत्पन्न होणारे दैत्य कधीच नष्ट होणार नाहीत. बरे, या दानवांसमोर फक्त मातृका, कालिका व चंडिका एवढ्याच आहेत. तेव्हा त्यांना विजय मिळणे दुरापास्ता ही गोष्ट नक्की. आणि पुन्हा या दैत्याच्या मदतीला शुंभ व निशुंभ आले तर मग सारा ग्रंथच आटोपला. त्यावेळी अंबिकेने विशाल नेत्राच्या कालिकेला बोलाविले आणि म्हणाली, हे चामुंडे, तू आपले मुख विस्तीर्ण पसर. जेव्हा मी रक्तबीजावर वार केल्यावर त्याच्या शरीरातून जेव्हा रक्त निघेल तेव्हा तू रक्ताचा एकही थेंब खाली पडू न देता वरच्यावर अधांतरी ते पिऊन टाक. मी सर्वांचा वध करते आणि तू त्यांना खात वेगाने या रणांगणात संचार कर. फक्त रक्ताचा एकही थेंब मात्र खाली पडू देऊ नकोस.
असे केलेस तरच हे दानवांच्या उत्पत्तीचे चक्र थांबेल, नाहीतर दुसऱ्या कोणत्याही मार्गाने हा मरणे शक्य नाही. त्यानंतर त्या पराक्रमी चंडिकेने रक्तबीजाच्या देहातून गळणारे रक्त पिण्यास सुरुवात केली. अंबिका त्याच्यावर सपासप वार करीत सुटली आणि चामुंडेने रक्त आणि मांस खाण्यास सुरुवात केली. रक्तबीजाने सुद्धा क्रोधाने चामुंडेवर एकामागून एक वार करण्यास सुरुवात केली. असाच प्रकार बराच काळ चालू होता. पाहता पाहता सर्वच्या सर्व दैत्य मरून गेले आणि मूळचा खरा रक्तबीज फक्त उरला. तेव्हा अंबिकेने तळपी त्या तलवारीने त्यालाही मारून टाकले. मग सर्व दानवसैनिक भीतीने पळू लागले. रक्तबीजाचे प्रेत तसेच टाकून ते शुंभाकडे गेले आणि सांगू लागले, महाराज, अंबिकेकडून रक्तबीज मारला गेला आहे आणि चामुंडेने त्याचे सर्व रक्त पिऊन टाकले आहे. पळून आलेल्या त्या सैनिकांचे बोलणे ऐकल्यावर शुंभाला अधिकच राग आला. त्याचे ओठ थरथरू लागले. मग तो त्या सर्वांवर ओरडला, तुम्ही पाहिजे तर त्या चंडिकेला शरण जा, नाहीतर पाताळात जाऊन स्वतःचा जीव वाचवा. मी मात्र सर्व शक्ती एकटावून युद्ध करणार आणि तिला मारणार आहे. नंतर तो निशुंभाकडे वळून म्हणाला, हे बंधू, मी रणभूमीवर जाऊन तिला मारूनच परत येतो. आणि तसे झाले नाही तर लढत लढत मरेन, पण माघारी येणार नाही. तू सैन्यासहित माझ्या पाठीशी उभा राहा आणि तीक्ष्ण बाणांनी त्या स्त्रीला यमाच्या दारी पाठवण्यास मदत कर. त्यावर निशुंभ त्वेषाने म्हणाला, हे बंधू, तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घेऊन येतो. तोपर्यंत तू सर्व चिंता सोडून दे आणि सुखाने राहा. अरे, मी असताना तुला युद्धासाठी जावे लागावे ही गोष्ट चांगली नव्हे. मी आता जो बाहेर पडेन तो विजयलक्ष्मी संपादन करूनच येईन. आणि निशुंभ अंगावर चिलखत चढवून विविध शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा रथात बसून रणभूमीच्या दिशेने युद्ध करण्यास निघाला. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 8 समाप्त. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.